स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती अशी बघणार आहोत। तर बघा, असं म्हटलं जातं की संध्याकाळ झाली की दिवे लागण्याची वेळ असते आणि संध्याकाळी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं आणि त्यामुळे आपल्याला काही गोष्टी करण्यासाठी अगदी फुल स्टॉप करायचा असतो। काही गोष्टी आपल्याला करायच्या नसतात यावेळेस, पण काही निमित्ताने काही गोष्टींमुळे किंवा काही चुका आपल्या हातातनं अशा काही घडतात की आपल्याला कळत सुद्धा नाही। त्याचबरोबर तुम्हाला मी आज काही गोष्टी अशा सांगणार आहे, अशा मी तुम्हाला टोटल 11 गोष्टी अशा सांगणार आहे ज्या तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी करायच्या नाही। म्हणजे सनसेट झाला म्हणजे सूर्यास्त झाला की तुम्हाला ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही। त्यामध्ये कुठलंही काही असू दे, कोणतीही गोष्ट इकडची तिकडची असू दे, तरी सुद्धा तुम्हाला ही जी गोष्ट आहे ती अजिबात सूर्यास्ताच्या वेळेस करायची नाही आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही पहिल्यांदा जर का आपल्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण तुम्ही जर का कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तर नक्कीच तुम्हाला लवकरच एक छान बातमी अशी मिळेल। ही गोष्ट मी तुम्हाला सांगते की काय करायचं आहे। श्री स्वामी समर्थ लिहिलं ना, चला आता ऐकून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात काहीही गोष्ट असू दे, एखादी पांढरी वस्तू असू दे, त्यामध्ये दूध, दही, तुम्हाला कोणालाही उसणं द्यायचं नाही आणि कोणाकडनं घ्यायचंही नाही आहे। किंवा विकत आणलेलं चालेल, विकत आणलं आपण कधीतरी एखाद्या वेळेस चालतो, आपण पैसे वगैरे देऊन घेतली तर ठीक आहे, पण कोणाकडनं की हा बाबा मला दही लावायचं म्हणून थोडं दही दे, दूध दे, मीठ, पांढऱ्या वस्तू, पीठ, ह्या गोष्टी तुम्हाला कोणाकडनंही उसण्या ह्या संध्याकाळच्या वेळेस घ्यायच्या नाही आहे, आणायच्या नाही आहेत। कारण पांढऱ्या वस्तू ह्या शुक्र ग्रहाच्या कारक असतात आणि जेव्हा आपलं शुक्र ग्रह कमजोर होतं, म्हणजे शुक्र ग्रह म्हणजे आपली लक्झुरी लाईफबद्दल असतं, लक्ष्मीकारक ग्रह असतो, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी टाळायच्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कधी आपण पोळ्या वगैरे करतो बघा, आपण पोळी करतो तर त्या पोळीचं भिजवायचं भांडं, पोलपाट, लाटणं, त्याचबरोबर तवा, तेलाची वाटी, त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात पोळ्या ठेवण्याच्या गोष्टी, तर ह्या पोळ्या ठेवलेल्या ठीक आहे, पण त्या व्यवस्थित स्वच्छ ह्याच्यात असाव्या। पण ह्या ज्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या स्वच्छ करायच्या। म्हणजे पोळपाट लाटणं पण आपण कधीतरी धुवायला टाकून देतो, जरी तुम्ही धुवायला टाकणार असाल तर त्याच्यावरचं खरगटं व्यवस्थित धुवून ठेवा, काढून घ्या आणि त्यानंतर त्याला धुवायला टाका, त्याला डायरेक्ट असं धुवायला ठेवू नका। बरोबर तुम्हाला सांगते की तुम्हाला जे आपण तेलाची वाटी वापरतो ती सुद्धा स्वच्छ असावी, किंवा पोळ्या वापरायला जेवढं तेल हवं आहे तेवढंच घ्यावं, बाकीचं तुम्ही तसंच ठेवू नये किंवा ते उघडं ठेवू नये, किंवा ते वाटी खराब असते ठेवू नये, ते वेगळं काढून ठेवा असं असतं। म्हणजे खरगटं तुम्हाला तिथे कोणत्याही प्रकारे तुम्हाला खरगटं ठेवायचं नाही आहे। तिसरी गोष्ट, मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवणं, काढून ठेवणं, रात्रभर ठेवणं। शक्यतो दुपारी मळलेलं पीठ रात्री वापरू शकता तुम्ही, पण त्याला बोटं वगैरे लावून ठेवा, गोळा करू नका। तर ते तुम्ही संध्याकाळी वापरू शकता, पण सकाळी टिफिनला तुम्हाला पोळ्या करायच्या आहेत म्हणून तुम्ही रात्रीच मळून ठेवतायत, हे चालणार नाही। त्यानंतर ती दुसरी गोष्ट आहे म्हणजे कधीही बघा, जेव्हा सकाळी आपला नवरा जेव्हा बाहेर जातो, कामावर जातो, तर तेव्हा कधीही आपल्या नवऱ्याला उपाशी पोटी पाठवायचं नाही आहे। अशा बऱ्याचशा वेळेस होतं, बायका झोपलेल्या असतात किंवा आपला नवरा म्हणतो अरे कशाला तिला उठवायचं, कशाला काही करायचं, मग ते काय करतात की ते तसंच निघून जातात। पण शक्यतो तुम्हाला मी सांगते की कधीही आपल्या नवऱ्याला उपवाशी पोटी तुम्हाला कधीच जाऊन द्यायचं नाही, कामावर जाऊन द्यायचं नाही। काहीही नसेल तरी कमीत कमी दही साखर तरी त्यांना खायला द्यायची, किंवा एखादी गोड वस्तू तरी खायला द्यायची। खूपच घाई झाली असेल, खूपच काही असेल तर तेव्हा पण तुम्हाला कधीही त्यांना तसं उपाशी पोटी पाठवायचं नाही, कारण त्याने वाद निर्माण होतात। आणि नवरा जेव्हा उपाशी पोटी जातो तेव्हा लक्ष्मी दुःखी होते असं म्हटलं जातं, त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी लिंक्ड असतात, त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टीकडे काळजी घ्या। त्यानंतर बघा, कधीही गॅस आपला सगळं स्वयंपाक झाला, आपण गोटा वगैरे आवरला की आपण काय करतो, मग कढई तशीच गॅसवर ठेवली, तवा तसाच गॅसवर ठेवला, तर अग्नी देवता तिथे विराजमान असतात, त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं भार आपल्याला ठेवायचं नाही आहे, कोणत्याही प्रकारचं ओझड त्याच्यावर ठेवायचं नाही। पोळ्याचा डबा असेल तर त्याच्यावर ठेवून दिला म्हणजे पूर्ण जो गॅस आहे त्यावर आपण काय करतो, सगळा स्वयंपाक झाला की त्यावर सगळं ठेवून देतो। तुम्ही एका कोपऱ्यात सगळं स्वयंपाक करून ठेवा, एका कोपऱ्यात, किंवा एखादी जागा तयार करा ज्यावर तुम्ही एखादी जागा करा की जिथे तुम्ही सगळा केलेला स्वयंपाक ठेवू शकता। पण गॅसवर करून ठेवलेल्या म्हणजे रिकाम्या गॅसवर ज्यावर काही शिजत नाही आहे त्या गॅसवर तुम्ही एखादी वस्तू ठेवू नका, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर आपण आपला सगळा स्वयंपाक झाला की काय करतो, आपण आपला सगळा स्वयंपाक झाला की गॅसवटा धुवायला घेतो। तर शक्यतो गॅसवटा धुवायला घ्यायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, समजा आता तुमचं जेवण झालं, स्वयंपाक झाला आहे आणि जेवायला बसायचं, तर तुम्ही जेवण वगैरे करून घ्या आणि त्यानंतर मग जेव्हा बाकीचं आवरायची
लागण्याची वेळ येते तेव्हा मग गॅस वगैरे क्लीन करा, कारण पूर्ण गरममध्ये गॅस धुवू नये असं म्हणतात, कारण त्यामधनं जो आवाज येतो, ज्या गरमासने जे आवाज येतात त्याने घरात भांडणं वगैरे होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्या गोष्टीकडे काळजी घ्या. तुमचा गॅसही खराब होऊ शकतो, हेही त्याचं मागचं खरं रिझन पण आहे. त्यानंतर बघा कधी काय असतं ना, आपण एकदम ताटात सगळं एकदम वाढून देतो, की आता समजा एखाद्या पोळ्या आहेत तर आता आपल्याला माहिती आहे की हा व्यक्ती 2 पोळ्या खातो, मग एकदमच 2 पोळ्या वाढून दिल्या, हा व्यक्ती 3 पोळ्या खातो एकदमच 3 पोळ्या वाढून दिल्या, असं करायचं नाही आहे. आपल्याला एक एक करून आपल्याला त्या ताटात वाढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे हा व्यक्ती पोळी खात नाही, हा व्यक्ती भात खात नाही, तर मग ती उगाचच वाढून दिली, मग ती ताटातनं परत रिटर्न करायची, हे पण अजिबात चालत नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट ताटात वाढलेली रिटर्न करू नये, त्यापेक्षा आधीच तुम्ही विचारून वाढा. किंवा आपण काय करतो, आपल्या घरच्यांबरोबर ते शेअर करू शकतो, पण कधी पण बाहेर गेल्यावर एखादी वस्तू आपल्या म्हणजे कसं असतं, त्याचा अर्थ असा असतो की आपल्या भाग्यात एखादी गोष्ट आलेली असते ना, ती आपण रिटर्न करतो, ती आपण परत पाठवतो, त्याचं मागचं हे रिझन असतं, म्हणून ते परत काढून ठेवायचं नसतं. त्यामुळे एकदम वाढू नका, विचारून वाढा किंवा थोडं थोडं करून वाढा, एकदम ताट कधीच वाढू नये. त्यानंतर बघा कसं असतं ना, आपले भांडी जेव्हा जुने होऊन जातात, आपण काय करतो, आपल्याला नवी कढई घ्यायची, नवा कुकर घ्यायचा, नवा तवा घ्यायचा, तर आपण काय करतो, जुने की आपल्या कामाला बाईला देऊन टाकले किंवा आपल्या बहिणीला देऊन टाकले, आपल्या कोणालाही मावशीला देऊन टाकले, असं आपण करतो. पण तुम्हाला सांगते, तवा, कढई, पातिले ह्या ज्या गोष्टी असतात ह्या कधीच कोणाशी शेअर करू नये असं म्हटलं जातं. तुम्हाला एखाद्याला द्यायचे असतील तर तुम्ही काय करा, मोडीत ते भांडी द्या, मोडीत द्या, पण कधीही कोणाला ती वस्तू वापरायला देऊ नका, कारण आपण आपलं भाग्य, आपल्याला भाग्यातलं जो वाटा आहे तो त्याला देत असतो असं म्हटलं जातं, कारण ते लोखंडाचं म्हणजे ते शनीचं कारक आहे, आणि शनी म्हणजे हे आपण म्हणतो ना की ते बॅलन्स करण्याचे नेचरमधले आहे, त्यामुळे तुमचा वाटा तुम्ही त्याला देऊन टाकताय असा त्याचा अर्थ असतो, म्हणून ते कधीच तुमची कढई. कधी बऱ्याचशा ठिकाणी असं असतं की आईच्या घरी जातात मुली, लेकी म्हणतात अगं मला ही कढई खूप आवडते, मी घेऊन जाते, असं चालत नाही. त्यामुळे मुलींनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्या आणि असं करू नका. त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगते की पहिली आणि शेवटच्या पोळीला खूप महत्त्व आहे. पहिली पोळी आणि शेवटची पोळी इतकी महत्त्वाची आहे ना, त्यामध्ये पहिली पोळी तुम्ही जी काही पोळी बनवता त्यामध्ये पहिली गाईची पोळी बनवायची आहे, दुसरी कुत्र्याची पोळी बनवायची आहे, आणि तिसरी तुम्ही चिमण्यांसाठी किंवा एखाद्या गोरगरिबासाठी, किंवा मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगते की एक पित्रांची पोळीसुद्धा बनवायची, यावर सगळं अन्न तुम्हाला वाढायचं असतं आणि ते तुम्हाला तुमच्या गॅलरीत वगैरे कुठे ठेवायचं असतं, म्हणजे आपले पित्रसुद्धा तृप्त होतात. हे रोज केलं तर अतिउत्तम. त्याचबरोबर शेवटची पोळी कधीच आपण काय करतो, सगळ्या गोळा घेतो आणि मग शेवटच्या पोळीचा वेळेस राहतो एवढा गोळा, मग आपण शेवटची पोळी खूप छोटीशी एकदम अशी चाणकी एवढी पोळी लागतो, मग ती पोळी काही कोणी खात नाही किंवा शेवटी आपणच खाऊन टाकतो. तर पोळ्या बनवत असताना म्हणजे त्यामध्ये आपण वाढ करत असतो, तो वाढ करत असताना त्यामध्ये सगळ्यात छोटी पोळी ही सगळ्यात शेवटची पोळी ही छोटी नसावी नाही असं म्हटलं जातं. त्याबरोबर 10वी गोष्ट जी आहे ती म्हणजे देवघरातली घंटी तुम्हाला संध्याकाळी कधीच वाजवायची नाही. आपण सकाळी सकाळी घंटी वाजवतो. घंटी का वाजवली जाते की उठवण्यासाठी, देवांना उठवण्यासाठी, कारण आपण असं म्हणतो की रात्रभर देव कधी झोपत नाही म्हणा, पण आपण उठवण्यासाठी किंवा सगळ्यांना म्हणजे उठवण्यासाठी की हां आता सकाळ झाली आहे, आता देवपूजा चालू आहे म्हणून आपण घंटी वाजवतो. पण तीच घंटी आपल्याला संध्याकाळी वाजवायची नसते, कारण दर संध्याकाळ घरात टणटण वाजवणं हे बरोबर नसतं. म्हणून बरी ती देवाची घंटी का असं ना, पण असा त्याचा अर्थ आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस देवाची घंटी वाजवण्याला अजिबात अर्थ नाही. खूप मोठे मोठे शास्त्रज्ञ लोक सांगतात की संध्याकाळच्या वेळेस देवाची घंटीही वाजवू नये. त्याचबरोबर सगळ्यात शेवटचा गोष्ट, आता काय असतं ना, आपल्या घरात जेव्हा आपण येतो तर तेव्हा आपल्या घरात कामवाली बाई येते, तर ती झाडू मारते, ती फरशी पुसते, तर तिनं कपडा अशा ठिकाणी टाकून देते की तो सगळ्यांनाच दिसतो, किंवा झाडू असं कुठेतरी ठेवून देते, सगळ्यांना दिसतो. तुम्हाला सांगू, घरातला झाडू आणि फरशी पुसायचा कपडा हा कधीच कोणाला दिसला नाही पाहिजे. झाडू पण अशा ठिकाणी ठेवा जिथे कधी काही आजकाल तर स्टँड आलेत बघा, त्यावर झाडू लटकून ठेवतात. झाडू कधीच लटकून ठेवायचा नसतो, कारण झाडू हा लक्ष्मीकारक असतो, त्यामुळे झाडू तुम्हाला कधीच लटकून ठेवायचा नाही. अशा ठिकाणी ठेवा जिथे झाडूला कोणीही बघणार नाही. त्याचबरोबर तुमच्या फरशी पुसायचा जो कपडा असतो, तो फरशी पुसायचा कपडासुद्धा तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे तो कोणीही बघणार नाही. मग अशा ठिकाणी वाळत झाला की अशा एखाद्या ठिकाणी घडी करून ठेवून द्या, किंवा अशा ठिकाणी वाळत घाला जिथे कोणाला दिसणार नाही. त्याचबरोबर पण भांडे ज्या साबणाने घासतो त्या साबणातलं जे भांडं असतं बघा, ते भांडं कधी कधी काय होतं, बायका येतात किंवा आपण येतो तर आपण ते खरगटत, घासणीला खरगटत तसंच असतं, आपल्याला तसं सुद्धा ठेवायचं नाही. भांडे पूर्ण धुवून झाले की ते साबणांमध्ये साबण पूर्ण क्लीन करून घ्यायची, पाणी पूर्ण त्यातलं काढून टाकायचं,
दिवसाची जी घासणी असते ती प्रॉपर क्लीन करून घ्यायची आणि मगच पुढच्या वेळेस मग त्याला वापरायला घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढीच तुमच्याकडे लक्ष्मी येईल. अशा रीतीने हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे बरेचसे व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.